मुंबईच्या कबूतरखान्यांवर तुर्तास बंदी कायम। मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय। कबूतरखान्यासाठी रेसकोर्सचा पर्याय देणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोर्टानं फटकारलं। कबूतरखाना बंदीला पाठिंबा देण्यासाठी काढलेल्या मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई, मग चाकूबाज मोकाट कसे? आंदोलकांचा सरकारला सवाल। तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? चिकन मटन बंदी करून महाराष्ट्राला नपुंसक बनवायचंय का? संजय राऊतांचा सरकारवर घणाघात, तर राऊतांचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्टला मटण चिकन विक्रीवर बंदी। कल्याण, डोंबिवली, संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह इतर 8 महापालिकांमध्ये मांसाहारची दुकानं बंद। लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल। देशाची लोकशाही वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचं सरन्यायाधीश भूषण गवईंना साकडं। शिवसेनेची रखडलेली सुनावणी तातडीनं घेण्याची ठाकरेंची सरन्यायाधीशांना विनंती। बीडीडी वासियांना उद्या मिळणार हक्काच्या घराची चावी। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। आमदार आदित्य ठाकरेंनाही कार्यक्रमाचं निमंत्रण। सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू। रोहियो मंत्री भरत गोगावलेंचा तटकरेंना थेट इशारा, तर पालकमंत्रीपद म्हणजे तटकरेंसाठी मलिदा। महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल। गणेशोत्सवादरम्यान मुंबईकरांना त्रास होणार नाही, आंदोलन शांततेत पार पडेल। मुंबईत दंगल घडवण्याच्या हाकेंच्या आरोपांना जरांगे पाटलांचं उत्तर। वसई विरारच्या माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांना अटक। अनिल पवारांसह 4 जण ईडीच्या ताब्यात। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पवारांना बेड्या। आणि संभाजीनगरमध्ये गुंडाला पोलिसांनी घडवली कायमची अद्दल। मुलीवर गोळीबार करून धमकी देणाऱ्या गुंड तेजाची काढली शहरात धिंड।